आनंद देणं हे एक खूप आजकालच्या काळात या इतक्या धकाधकीच्या जीवनात गरजेची गोष्ट झाली आणि आम्ही तो घेऊन येतोय आणि लोक तो आनंद रिसीव्ह करतात ही खूप महत्त्वाची गोष्ट. या वर्षातले जे 3 महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्या पुरस्कारांमध्ये सगळीकडे मला नॉमिनेशन मिळाले. तर मला असं वाटतं की एक वेगळ्या पद्धतीचा माझा रोल तो मी करण्याचा प्रयत्न केला, पण असं नॉमिनेशन नव्हतं मिळालं. त्यामुळे खूप धाकधूक आहे, खूप आनंद आहे आणि खूप छान सगळ्या को आर्टिस्ट आहेत ज्यांच्याबरोबर मला नॉमिनेशन मिळालं आहे. हॅलो, मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. झी नाट्य गौरव पुरस्कार 2024 आणि रेड कार्पेटवर भार्गवी ताई माझ्यासोबत आहे. ताई कशी आहेस? मस्त मजेत. तू कशी आहेस? अगदी मजेत आणि खूप सुंदर दिसतेस. हा नवा लुकबद्दल काय सांगशील? हा मी स्वतः डिझाईन केला, सो आय एम हॅपी अबाउट इट. ही माझीच साडी आहे आणि ब्लाऊज दागिने सगळं आय हॅव डिझाईन्ड इट. सो मला तो एक आनंद आहे की हे सगळं कॉम्बिनेशन मी तयार केलेलं आहे. जसं दिसेल गॉड्स ग्रेस. माहिती नव्हतं असं होतं, पण ते छान दिसतंय असं सगळे म्हणतायत. खूप कमाल दिसतोय. बरं ताई, मर्डरवाले कुलकर्णी नाव हटके होतं आणि जसं याआधी आपण इंटरव्ह्यू केलाय नाव हटके होतं आणि आता नॉमिनेशन्स आहेत, काय सांगशील याबद्दल? पोटात गुडगुड आनंद, कारण मगाशी मी म्हटलं तसं की हे माझं आयुष्यातलं पहिलं झी गौरवचं नाटकासाठीचं नॉमिनेशन आहे. आधी सिरियलसाठी झालं होतं, पण असं नॉमिनेशन नव्हतं मिळालं. त्यामुळे खूप धाकधूक आहे, खूप आनंद आहे आणि खूप छान सगळ्या को आर्टिस्ट आहेत ज्यांच्याबरोबर मला नॉमिनेशन मिळालं आहे. त्यामुळे तो एक आनंद वेगळा नक्की आहेच. अगदीच खरं आहे. म्हणजे मालिकांसाठी आपल्याला पोचपावती मिळतच असते, पण नाटकासाठी हे जे काही आहे आणि ते नॉमिनेशन मिळणं खूप चांगली गोष्ट आहे. बरं ताई, मर्डरवाले कुलकर्णी नाटकाचे प्रयोग सुंदर सुरू आहेत. एखादी पोचपावती जी प्रेक्षकांकडून मिळाली आहे, लक्षात राहणारी कोणती आहे? एक पोचपावती म्हणजे नक्कीच प्रेक्षक आल्यानंतर असे खूप भरभरून बोलतात, हात धरून उभे राहतात, बरं हसून हसून दमलेले असतात. तर एक बाई आली आणि म्हणाली की आम्हाला ना राग आला आहे की तुम्ही इंटरव्हल खूप छोटा ठेवता. म्हटलं म्हणजे कारण आपल्याला थिएटरची बंधनं असतात ना, त्यामुळे आम्हाला ते आपल्या सगळं बसवायचा असतो प्रयोग. आम्ही म्हटलं नाही नाही तसं नाही. तर म्हणे आम्ही एवढे हसलो होतो, आम्ही एवढे दमलो आहे की आम्हाला तुम्ही चहा कॉफी पण पिऊ दिली नाही. काय तुम्ही हसवता, आम्ही सगळं आयुष्यातलं दुःख सोडा. पण आता येताना आम्हाला ट्रेन चुकली आणि सगळी गडबड झाली, ती चिडचिड झाली, ती सगळी विसरून आम्ही फक्त 2.5 तास हसत होतो आणि एवढं आम्ही किती वर्षात हसलो नव्हतो. थँक्यू सो मच. मला असं वाटतं की आनंद देणं हे एक खूप आजकालच्या काळात या इतक्या धकाधकीच्या जीवनात गरजेची गोष्ट झाली आणि आम्ही तो घेऊन येतोय आणि लोक तो आनंद रिसीव्ह करतात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ताई, खूप बऱ्याच भूमिका साकारलेल्या आहेत, पण एक मनाच्या जवळ अशी राहते ना एक भूमिका की कायम माझ्या आठवणीत राहणारी आहे, अशी कोणती भूमिका आहे? अर्थात सगळ्याच भूमिका, त्याच्याशिवाय आपण कुठलीच भूमिका स्वीकारत नाही. पण आता मला असं वाटतं मर्डरवाले कुलकर्णी, कारण या वर्षातले जे 3 महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्या पुरस्कारांमध्ये सगळीकडे मला नॉमिनेशन मिळाले. तर मला असं वाटतं की एक वेगळ्या पद्धतीचा माझा रोल तो मी करण्याचा प्रयत्न केला, म्हणून आनंद मला एक कलाकार म्हणून होता. पण माझं काम लोकांना आवडलं आहे, जे जज असतील किंवा प्रेक्षक असतील त्यांना हे काम आवडलं आहे. ही पण एक महत्त्वाची पोचपावती असते आणि ती पोचपावती या कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळाली आहे. सो त्याचा आनंद या रोलसाठी नक्कीच राहील. नाही, जेव्हा हे नाटक आलं तेव्हा असा विचार आला होता का की इथपर्यंत आता हे नाटक मला घेऊन जाणार आहे? नक्कीच नाही. आपण रिहर्सल्सच्या याला भेटलो होतो तेव्हा आम्ही फक्त एवढंच सांगत होतो की आम्ही एक नाटक घेऊन येतोय, ते तुम्हाला आवडावं अशी आमची मनापासून अपेक्षा आहे. म्हणजे आवडलं याचा आनंद नक्कीच आहे. थँक्यू सो मच ताई आणि खूप खूप शुभेच्छा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.